आज आहे तुळशीच्या लग्नाचा दिवस म्हणजेच एकादशी म्हणूनच विठू रुक्माईची अशी छान पूजा करून घेतली. संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण्याची वेळ झाली त्या वेळेला मस्त तुळशीजवळ छोटीशी रांगोळी काढली, दिवे लावले आणि हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून छान अशी पूजा करून घेतली. तुळशीचं लग्न काही मी लावलं नव्हतं बरं का. त्यानंतर माझी ही तुळस अशी काहीशी दिसत होती. हे जे काही तुम्हाला मोर दिसतायत ना आणि जे राधाकृष्ण नाव आहे तर ते बघूनच मी ही तुळस घेतलेली होती. आणि हे छोटे-छोटे फ्लॉवर्स दिसतात ना, ते मी अक्रिलिक पेंटने बनवलेले होते बरं का. आता यामध्ये ना छोटी-मोठी अशी तुळस होती. म्हटलं वस्तू एकदाच होते म्हणून मी ही मोठी तुळस आणलेली होती. पूजा झाल्यानंतर पहिला स्वयंपाक करून किचन वाटा क्लीन करून घेतला. त्यानंतर ही जी काही न आवडतीचं काम म्हणजे कपड्यांच्या घड्या घालून त्यांना पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवणं, हे सगळ्यात मोठं आणि किचकट काम असतं. तर पण करावं तर लागणारच आहे ना. आपण नाही केलं तर कोण करणार? मग त्यांच्या घड्या घातल्या आणि त्याला त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवलं. उद्यापासून स्कूल सुरू होते. आरूला म्हटलं, "तुझी स्कूल बॅग भरून ठेव." तर त्याने ते काम मलाच देऊन टाकलं. कारण त्याला बाहेर जायचं होतं. स्कूलचं जे काही टाईम टेबल आहे, ज्या नोटबुक, टेक्स्टबुक न्यायच्या होत्या, तर त्यांनी मला टेबलवर काढून ठेवलं होतं आणि तो गेला निघून. त्यानंतर मग मी त्याची बॅग व्यवस्थित त्यांना भरून ठेवली. हे जे काही 2 नारळ होते ना, ते आहे दिवाळीचे, पण ते अजूनही तिथेच होते. आता त्यांना किचनमध्ये घेऊन आली, म्हणजे फोडून घेईल किंवा पाण्यात वाहून देईल. तुम्ही काय करता त्या नारळांचं ते मला कमेंटद्वारे सांगा. त्यानंतर किचनमध्ये येऊन हे जे काही अख्खे मूग असतात ना, ते मी सकाळी भिजत घातले होते. त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये ना बांधून घेतलंय, जेणेकरून सकाळी छान असे मोड येतील. सध्या पाणी पिण्याचं प्रमाण मात्र माझं खूपच कमी होऊन गेलेलं आहे. सकाळपासून मी फक्त 1 लिटर पाणी पिलं आणि आता हे बाकीचं 1 लिटर पाणी मला झोपेपर्यंत पिऊन घ्यायचं आहे. ही बॉटल मी DMartवरनं घेतलेली आहे, जेणेकरून मी दिवसभरामध्ये किती पाणी पिते ते पण मला कळेल आणि तिला बघून थोडंफार पाणीसुद्धा पिलं जाईल. त्यानंतर मी जेवणाचे भांडे घासून घेतले आणि असा संपवला माझा आजचा दिवस. बाय.